काका झालं काम. झालं काम? असं कसं झालं? जुई, काम करायचं होतं, कामाचं नाटक नव्हतं करायचं. म्हणे झालं काम. रजनी, ते तिचं काम आहे आणि ते अरविंद काकांनी सांगितलंय ना, मग ते बघून घेतील ना. तू काय सगळ्यांचं वकीलपत्र घेतलेस? आणि तू काय सगळ्यांवर संशय घेण्याचा विडा उचललायस का? एक मिनिट. मला वाटतं इथे मुद्दा काहीतरी वेगळाच आहे. तेच मी तिला समजावतोय. काय तिने काम तिचं लवकर संपवलं ना, कारण तिला मीटिंगला जायचंय. आय एम राईट जुई? येस काका, तुम्हाला जे जे डिटेल्स हवे होते ते मी काढून तुम्हाला मेल केले. मेल केलेस? अगं मला मेल मला काही कळत नाही ग. तू मला लिहून दे. अहो पण काका, हे असं असतं तुम्हा मुलींचं. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो ना, प्लीज. काका मी तुम्हाला तेच सांगतेय, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. पहिलं किती हुशार आहे मुलगी. दे दे मला लिहून दे. मी लिहूनही ठेवलंय, मला माहिती होतं. आता झालं टेन्शन कमी? चला आता वाटेतूनच जयला फोन करू. पण तसाही काही फायदा नाही आता जाऊन. मीटिंग सुरू झाली असेल ऑलरेडी. मला पडलं रजनी, काहीच फायदा नाही. पण गेले तर काही तोटाही नाही. जय मला मीटिंग मध्ये काय काय झालं हे सांगेल, म्हणजे पुढच्या वेळेला जेव्हा मी त्याच्या बरोबर जाईन तेव्हा मी प्रिपेअर असेन. आणि मी आता इथेच बोलत बसले तर मला अजून उशीर होईल. नको ग बाई, वेळेत जा. वेळेत गेलीस तर थोडीफार जयला मदत होईल. हो ना अदिती? अदिती येते मी. मी काय म्हणते जुई, गेल्या महिन्यात जे क्लायंट्स आउट ऑफ मुंबई गेले होते ना, त्यांचे रिपोर्ट्स रेडी ठेवले असतील ना? नाही म्हणजे जाता जाता मला देऊन जा. सॉरी, ते इतकं अर्जंट होतं हे माहित नव्हतं मला. आजच हवाय का रिपोर्ट? हो. मी आल्यावर बनवून दिला तर नाही चालणार का? प्लीज. आदिती, मी नंतर करेन तिची मदत. नाहीतर तू असं कर, मला सगळे डिटेल्स दे, मी करेन ते काम पूर्ण. का? तुला काम नाहीये? जयाला काम असताना तो करतो ना तुझी मदत. हो, पण मी त्याला काम सांगून बाहेर नाही जात. ती पण कामाला जातीये, कळलं ना? मी निघू का? हे काय, तू अजून इथेच? तू जय बरोबर गेली नाहीस? हो, ते थोडं महत्वाचं काम होतं ते करत होते. मी निघतेच आहे आता. आदिती निघू ना? चल, निघत असलीस तर लगेच चल. मी तिकडूनच चालले, मी सोडते तुला. म्हणजे मीटिंग संपायच्या आत तू पोहोचशील तरी. चालेल. चल. आदिती येते मी.